नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MTS ऑनलाइन अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे। यापूर्वी आपण महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब या संयुक्त पूर्व परीक्षे संदर्भात 3 लेक्चर्स झालेले आहेत। ते लेक्चर पाहून घ्या। सर्वच लेक्चर यूट्यूबवर अपलोड केलेले नाहीत, तर MTS या ॲप्लिकेशनवरती अपलोड केलेले आहेत। तर ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या आणि सर्व लेक्चर्स बघा। आज आपण पहिलं जे 4थ्या क्रमांकाचं जे लेक्चर आहे ते अभ्यासक्रमामधील चालू घडामोडी हा पहिला घटक आहे, त्याच्याशी संपूर्ण माहिती बघणार आहे। त्याचे पोट घटक कोणते आहेत, कोणत्या घटकांवरती जास्त भर दिलेला आहे, कोणत्या घटकांवरती किती पर्यंत कमीत कमी किती प्रश्न विचारलेले आहेत, जास्तीत जास्त किती प्रश्न विचारलेले आहेत, याची आपण सखोल चर्चा करणार आहे। तर आजचा विषय जो आहे अभ्यासक्रमामधील पूर्व परीक्षेतील चालू घडामोडी या विषयावरती चर्चा करणार आहे। चालू घडामोडी। आता संयुक्त पूर्व परीक्षा PSI STI ASO या 3 पदांसाठी एकत्रितपणे 2017 पासून संयुक्त पूर्व परीक्षा होते। आता याचा अभ्यासक्रम सांगितलाय काय, अभ्यासक्रम चालू घडामोडीचा काय आहे, जागतिक तसेच भारतातील चालू घडामोडी अपेक्षित आहेत। आता या अभ्यासक्रमाचा विचार केला तर मग कोणकोणते घटक येतात? आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्य, पुरस्कार, क्रीडा, आर्थिक घडामोडी, विज्ञान तंत्रज्ञान आणि अहवाल, त्याचबरोबर नेमणुका, उच्च पदस्थांच्या नेमणुका, याच्यावरती सर्वसाधारणपणे प्रश्न आलेले आहेत। मग त्यामध्ये असणारा पहिला आपण घटक बघूया। एक आंतरराष्ट्रीय घडामोडी। आंतरराष्ट्रीय घडामोडीमध्ये आंतरराष्ट्रीय लेवलच्या व्यक्तींना मिळालेले आंतरराष्ट्रीय पुरस्कार असतील, आंतरराष्ट्रीय निर्णय असतील, त्याचबरोबर संघटना असतील। या असणाऱ्या आंतरराष्ट्रीय घडामोडींवरती किंवा एखाद्या देशाने घेतलेला निर्णय असेल, एखाद्या संघटनेने घेतलेला निर्णय असेल, त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात। आता हे असणारे आंतरराष्ट्रीय लेवलचे प्रश्न कमीत कमी प्रत्येक वर्षी 1 विचारला आणि जास्तीत जास्त 3 पर्यंत। आता गुणांची संख्या जर बघायची असेल आपल्याला, एकूण चालू घडामोडीमध्ये गुण विचारलेत किती किंवा प्रश्नांची संख्या, प्रश्न किंवा गुण, प्रश्नाला एका प्रश्नाला एकच गुण आहे, कमीत कमी 11 आणि जास्तीत जास्त 15 पर्यंत प्रश्न कंबाईनला विचारलेले आहेत। त्यापैकी 1 ते 3 आंतरराष्ट्रीय घडामोडीवरती विचारले गेलेत। आता मग याच्यावरती एखादा प्रश्न विचारलाय कोणता बघा, पुढील पैकी कोणाला फ्रेंच सरकारचा लीजंड ऑफ ऑनर हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे? बघा, परत एक वेळ प्रश्न वाचतोय मी। पुढील पैकी कोणाला फ्रेंच सरकारचा लीजंड ऑफ ऑनर हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे? पर्याय दिलायत अ, ब, क, ड। अ दिलाय शक्ती बर्मन, ब पंडित रविशंकर, क सत्यजित रॉय आणि ड M.F. हुसेन। तर खालीलपैकी कोणाला प्राप्त झालाय? तर शक्ती बर्मन यांना, पंडित रविशंकर यांना, सत्यजित रॉय यांना, या तिघांना लीजंड ऑफ ऑनर हा पुरस्कार मिळालेला आहे। मात्र M.F. हुसेन हे चित्रकार होते, त्यांना हा फ्रान्स सरकारचा पुरस्कार मिळालेला नाही। म्हणजे ही आंतरराष्ट्रीय लेवलची घटना आहे आणि ज्या व्यक्ती आहेत त्या आमच्या भारतीय आहेत, म्हणजे यांना पुरस्कार मिळालाय, एकाच व्यक्तीला मिळाला नाही। अ, ब, क हे उत्तर बरोबर आहे। आंतरराष्ट्रीय लेवलला मिळालेला पुरस्कार यामध्ये आंतरराष्ट्रीय घडामोडीमध्ये घेतलेला आहे। तर त्यानंतरचा घटक येतो राष्ट्रीय घडामोडी।
राष्ट्रीय घडामोडी, या असणाऱ्या राष्ट्रीय घडामोडी वरती प्रश्न जे आलेले आहेत, कमीत कमी प्रत्येक वर्षी 2 प्रश्न आणि जास्तीत जास्त 3 पर्यंत, म्हणजे 2 ते 3 प्रश्न राष्ट्रीय घडामोडींवरती अवलंबून आहेतच. आता या राष्ट्रीय घडामोडींमध्ये असणाऱ्या व्यक्ती म्हणजे राष्ट्रीय लेवलच्या आपल्या भारतातल्या प्रसिद्ध व्यक्ती, त्या व्यक्तींबाबत माहिती असेल किंवा शासनाचे झालेले निर्णय असतील त्याच्यावरती प्रश्न विचारला जातो, किंवा एखादे प्रसिद्ध व्यक्तीचं निधन झालं असेल आणि त्यांच्याबाबत एखादी माहिती विचारली असेल त्याबाबत प्रश्न विचारले जातात. मग असा एखादा प्रश्न राष्ट्रीय घडामोडींच्या वरतीचा बघा. भारतात जलमनुष्य म्हणून कोणास ओळखले जाते? जलमनुष्य म्हणजे वॉटरमॅन, पाणीवाला बाबा म्हणून कोणत्या व्यक्तीला ओळखलं जातं? ते आहेत पर्यायामध्ये बघा, माधवराव चितळे, मेधा पाटकर, सुंदरलाल बहुगुणा आणि चौथा आहे राजेंद्र सिंह. तर राजेंद्र सिंह यांना जलमनुष्य म्हणून ओळखलं जातं. हा चौथा पर्याय बरोबर आहे. त्यानंतरचा घटक आहे राज्यातील घडामोडी, म्हणजे तिसरा घटक सांगतो राज्य घडामोडी. राज्य घडामोडींवरती सर्वसाधारणपणे कमीत कमी 2 प्रश्न आणि जास्तीत जास्त 5 प्रश्न, म्हणजे याच्यावरती भर आहे. महाराष्ट्र राज्यातील घडामोडींवरती भर दिलाय. यामध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न आहेत? महाराष्ट्रात असणारी प्रसिद्ध व्यक्ती, महाराष्ट्राबाबत विशेष माहिती, किंवा एखादी रेल सुरू झाली असेल त्याबाबत माहिती, एखादा प्रकल्प सुरू झाला असेल त्याबाबत माहिती, या राज्य घडामोडींमध्ये येतो. किंवा राज्य सरकारचा एखादा निर्णय झाला असेल, राज्य सरकारने एखादा नवीन निर्णय घेतलेला असेल तर त्या संदर्भात माहिती यामध्ये मोडते. तर मग असा असणारा प्रश्न कोणता? भारतातील पहिली मोनोरेल चालवणारी महिला कोण? सरळ आहे. पहिला पर्याय आहे जुईली भंडारे, अमृता मल्होत्रा, लक्ष्मी जोसेफ, मोनिका पटेल. हे 4 आहेत. पैकी म्हणजे पहिला जुईली भंडारे, दुसरी अमृता मल्होत्रा, तिसरी लक्ष्मी जोसेफ आणि चौथी व्यक्ती आहे मोनिका पटेल. यापैकी असणारी जुईली भंडारे ही व्यक्ती अशी आहे की पहिली मोनोरेल चालवणारी व्यक्ती आहे, पहिली मोनोरेल चालवणारी महिला आहे आपल्या असणाऱ्या भारतातील. आणि मग मी महाराष्ट्रातील घडामोडीत घेतलंय. काही जणांना वाटलं असेल की महाराष्ट्रातील घडामोडीत असं का? तर जुईली भंडारे ही आपल्या महाराष्ट्रातील महिला आहे. मग साहजिकच एवढं जर भारतामध्ये पहिली महिला मोनोरेल चालवत असेल तर का तिचं नाव आपल्या राज्याच्या घडामोडीमध्ये येऊ नये? राज्याची विशेष माहिती सांगणारीच महिला आहे, राज्यासंदर्भातली महिला आहे. साहजिकच ती महिला राज्य घडामोडीमध्ये समाविष्ट केलेली आहे. म्हणजे राज्यातील घडामोडींवरती जरा जास्त भर दिसतो. त्यानंतरचा मुद्दा येतो पुरस्कार. पुरस्कारावरती सर्वसाधारण प्रश्नांची संख्या 1 ते 3 असते. म्हणजे कमीत कमी 1 प्रश्न पुरस्कारावरती असतो. पण पुरस्कार वाचत असताना पुरस्कार साधेसुधे जास्त वाचण्यात अर्थ नाही. राज्य शासनामार्फत दिलेले पुरस्कार, केंद्र शासनामार्फत दिलेले पुरस्कार, आंतरराष्ट्रीय लेवलला नावाजलेले असणारे पुरस्कार, या पुरस्कारांना आपण जास्त बघणं गरजेचं आहे. पण एखादा पुरस्कार राज्य शासनामार्फत दिलेला नसतो, एखाद्या NGOचा असतो, तरीही तो पुरस्कार एखादा विचारला जातो अपवादात्मकरित्या, कारण ते बरीच वर्षापासून तो पुरस्कार दिला जातो, तो नावाजलेला पुरस्कार असतो. असे पुरस्कार आपण बघू शकतो. मग अशा असणाऱ्या पुरस्कारावरती प्रश्न बघा. 48व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे कोणत्या चित्रपटास स्वर्ण मयूर पुरस्कार प्राप्त झाला? म्हणजे 48व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये कोणत्या चित्रपटास स्वर्ण मयूर पुरस्कार प्राप्त झाला? त्यामध्ये पर्याय दिला. 1 एंजल्स विअर व्हाईट, दुसरं टेक ऑफ,
तिसरा क्षितिज आणि चौथा 120 बीट पर मिनिट. तर चौथा पर्याय बरोबर आहे. म्हणजे पुरस्कारावरती आपल्याला अभ्यास करावाच लागेल. क्लास 2 साठी तर पुरस्कार महत्त्वाचेच आहेत, पण क्लास 3 साठी आता क्लास 3चं लेक्चर आपण नंतर घेऊ, पण जाता जाता संदर्भ येतोय म्हणून सांगतो. क्लास 3 मध्ये हमखास पुरस्कारांची संख्या क्रीडावरती प्रश्न जास्त असतात. म्हणजे पुरस्कार आणि क्रीडा क्लास 3चे असणार. टॅक्स असिस्टंट असेल, मंत्रालय क्लर्क असेल, दुय्यम निरीक्षक उत्पादन शुल्क असेल, त्यांच्या त्या परीक्षांमध्ये पुरस्कार आणि क्रीडावरती जास्त भर दिला जातो. म्हणजे त्या अनुषंगानेही हा भाग महत्त्वाचा आहे पुरस्काराचा. त्यानंतरचा भाग आहे क्रीडा. क्रीडा हा 5वा भाग. क्रीडावरती प्रश्न संख्या किती आलेली आहे आजपर्यंत? जसं पुरस्कारावरती 1 ते 3 आहेत, क्रीडा या विभागावरती सुद्धा 1 ते 3. म्हणजे याचा अर्थ असा आहे कमीत कमी एक क्रीडावरती प्रश्न आहेच, पुरस्कारावरती कमीत कमी एक प्रश्न आहेच. मात्र परफेक्ट करणं गरजेचं आहे, चुकून चालणार नाही. मग अशा असणाऱ्या क्रीडावरती प्रश्न काय आलाय बघा. पुढील पैकी कोणत्या एका देशाने नुकतेच क्रोएशियाला नमवून डेव्हिस कप स्पर्धेचे विजेतेपद पटकावले? डेव्हिस कप विजेतेपद कोणत्या संघाला, म्हणजे क्रोएशियाला नमवून कोणत्या संघानं पटकावलेला आहे? हा 2016 सालचा प्रश्न आहे. म्हणजे त्यावेळेचा चालू घडामोडीचा असेल. तर फ्रान्स दिलाय, अमेरिका दिलाय, अर्जेंटिना दिलाय, रशिया दिलाय. अर्जेंटिना या देशानं हा कप पटकावलेला आहे. म्हणजे आपल्याला क्रीडा घडामोडी चांगल्या तऱ्हेने बघावं लागतील. म्हणजे जिंकलेला संघही माहीत पाहिजे आणि त्याबरोबर अंतिम सामन्यात हरलेला संघ सुद्धा आपल्याला माहीत असायला पाहिजे. त्यानंतरचा घटक आहे विज्ञान, तंत्रज्ञान व संरक्षण. 6वा घटक विज्ञान, तंत्रज्ञान व संरक्षण. यावरती हमखास प्रश्न असतो. जसा राज्य घडामोडींवरती भर दिलाय तसाच विज्ञान, तंत्रज्ञान आणि संरक्षणावरती हमखास भर असतो. कमीत कमी एक प्रश्न विचारलाय आणि जास्तीत जास्त 5 प्रश्न विचारलेत. म्हणजे हे 2 घटक किती महत्वाचे आहे बघा. 5 इथं 5 इथं येऊ शकतात. काय वेळेला इथं 5 आले, इथं 1 सुद्धा येऊ शकतो. म्हणजे हे दोन्ही घटक जर अतिशय चांगले केले तर नक्की तुम्हाला करंट मधले 15 पैकी 6-7 मार्क या 2 घटकांवरती कव्हर करता येतात. म्हणजे कशावरती आयोग भर द्यायला लागले त्या घटकावरती आपण भर देणं महत्वाचं आहे. आपल्याला काय आवडतंय, कोणता घटक आवडतोय, कोणता विषय आवडतोय हे महत्वाचं नाही. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला कोणता घटक आवडतोय की ज्या घटकावरती प्रश्न विचारतात त्या घटकावरचा जास्त अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि म्हणून हे विश्लेषण सांगत आहे. आणि पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत पुस्तकं संपवणं हा उद्देश ठेवू नका. हा संपवावी लागतील, पण त्याच्या रिव्हिजन कोणत्या घटकाचे जास्त व्हायला पाहिजे की ज्या घटकांवरती जास्त प्रश्न विचारलेले आहेत त्या घटकांचे रिव्हिजन जास्त व्हायला पाहिजे. त्यासाठीच हे विश्लेषण सांगत आहे. तर विज्ञान, तंत्रज्ञान व संरक्षणावरती एक प्रश्न बघूया. स्पेसएक्स च्या खाजगी मंगळयान मोहिमेसाठी खालीलपैकी कोणता प्रक्षेपक पाठवण्यात आला आहे? म्हणजे त्यावेळेचा प्रश्न आहे. मंगळयान मोहिमेचा मार्स ऑर्बिटर मिशन या मोहिमेचा त्यासाठी जो प्रक्षेपक पाठवलाय त्याचं नाव आहे फाल्कन हेवी. याच्यामध्ये पर्यायामध्ये दिलं होतं पहिला टेस्ला, दुसरा स्पेस एक्सेल, तिसरा फाल्कन हेवी आणि चौथा मार्स 1 आहे. तर 6वा जो आहे त्यापैकी पर्याय नंबर 3 फाल्कन हेवी. त्यानंतरचा प्रश्न घटक आहे 7 आर्थिक घडामोडी. 7वा घटक येतोय आर्थिक घडामोडी. आर्थिक घडामोडींच्या वरती म्हणजे सर्वसाधारण 1 ते 3 प्रश्न येतात. या आर्थिक घडामोडी कोणत्या? रिझर्व्ह बँकेनं रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट, बँक दर, SLR, CRR जे घोषित केलेत त्याबाबत एखादा प्रश्न येतो लेटेस्ट.
द्वैमासिक पतधोरणामध्ये ते जाहीर केलेलं. IMF ने एखादा अहवाल जाहीर केला, भारत आर्थिकदृष्ट्या कितव्या क्रमांकाला आहे तो असेल. जागतिक बँकेने एखादा अहवाल जाहीर केला, मानव विकास निर्देशांक जाहीर झालेला आहे, त्यामध्ये भारत कितव्या क्रमांकाला आहे किंवा पहिल्या क्रमांकाचा देश कोणता आहे. आनंदी देशाचा अहवाल जाहीर केलाय, त्यामध्ये म्हणजे हे जे प्रश्न असतात ते आर्थिक घडामोडीशी निगडीत असतात. आणि त्याबाबत एक प्रश्न आपण बघू. रिझर्व्ह बँकेनं एक धोरण जाहीर केलं, आपल्या भारत सरकारनं एक धोरण जाहीर केलं होतं की जो भारतीय अर्थव्यवस्था रोकड रहित म्हणजे कॅशलेस करण्यासाठी काय म्हणजेच कोणत्या उपाययोजना आखावी यासाठी केंद्र सरकारने गठीत केलेल्या समितीचे प्रमुख कोण होते. म्हणजे भारतामध्ये कॅशलेस व्यवहार करण्यासाठी जी समिती गठीत केली त्याचे प्रमुख कोण होते. पर्यायामध्ये बघा अमिताभ कांत, दुसरा आहे बी जनार्दन रेड्डी, तिसरा आहे ए घोष, चौथा आहे एन चंद्राबाबू नायडू. तर या समितीचे प्रमुख म्हणजेच अध्यक्ष एन चंद्राबाबू नायडू हे होते. म्हणून 7 या आर्थिक घडामोडीमधल्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक 4 एन चंद्राबाबू नायडू. त्यानंतरचा जो घटक आहे 8वा अहवाल, दिनविशेष आणि पुस्तके. अहवाल, दिनविशेष आणि पुस्तके. सर्वसाधारण या घटकावरती 1 ते 3 प्रश्न येतात, म्हणजे कमीत कमी 1 प्रश्न येणारच. पुस्तकांच्या वरती येऊ शकतो आणि पुस्तकांच्या वरती कोणत्या पुस्तकावरती येतो. एखाद्या पुस्तकाला नुकताच ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला असेल, साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेला असेल, नोबेल पुरस्कार मिळालेला असेल, त्या पुस्तकावरती प्रश्न येऊ शकतो. एखाद्या प्रसिद्ध साहित्यिकाचं निधन झालं असेल किंवा एखाद्या प्रसिद्ध साहित्यिकाला प्रसिद्ध पुरस्कार मिळाला असेल तर त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांच्या वरती प्रश्न येतो. म्हणजे हे आपल्याला किमान 1 प्रश्नासाठी आपल्याला लक्षात ठेवायलाच पाहिजे, वाचायलाच पाहिजे. मग त्याच्याशी रिलेटेड असणारा प्रश्न बघा. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिले नाही म्हटलंय. आपण ढोबळमानानं जर प्रश्न वाचला हा प्रश्न फसवाय. आपण डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांनी कोणते पुस्तक लिहिले येतपर्यंत नाही हा डोक्यात ठेवत नाही. आणि मग पहिलं वाचलेलं असतं ते तर नक्कीच त्यांनी लिहिलेलं असतं. पहिला गोल करून आपण रिकामं पण होतो. विचारलंय लिहिलेलं नाही म्हणजे पर्यायामध्ये बघा विचार तर कराल, दुसरं दिलंय सामाजिक श्रद्धा, तिसरं दिलंय तिमिरातून त्याच्याकडे आणि चौथं ठरलं टिंब डोळस व्हायचंच. मग यापैकी विचार तर कराल, तिमिरातून त्याच्याकडं आणि ठरलं डोळस व्हायचंच ही जी पुस्तकं आहेत ते डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांनी लिहिलेली आहेत. मात्र पर्याय क्रमांक 2 सामाजिक श्रद्धा हे पुस्तक त्यांनी लिहिलेलं नाही. त्यांनी लिहिलंय श्रद्धा आणि अंधश्रद्धा नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे चुकीचं आहे. मग आपण त्याला गोल करायला पाहिजे. आणि शेवटचा जो घटक आहे नेमणुका, 9वा घटक नेमणुका, उच्च पदस्थांची नेमणूक करणं. याच्यावरती सर्वसाधारण कमीत कमी 0 आणि जास्तीत जास्त 1 म्हणजे 1 सुद्धा गुण महत्वाचा आहे आपल्याला. तर 1 प्रश्न तरी याच्यावरती विचारला जातो. मग नेमणुका कोणत्या? मंत्र्यांच्या असतील, जोड्या लावाला प्रश्न येतो. एका बाजूला मंत्र्यांची नावं असतात, दुसऱ्या बाजूला त्यांची खाती असतात, म्हणजे त्यांच्याकडे कोणत्या खात्याचं मंत्रीपद आहे. किंवा एखादी व्यक्तीचं, एखाद्या प्रसिद्ध मंत्र्याचं निधन झालेलं असेल तर त्यांच्याबाबत माहिती येते. खालीलपैकी कोणतं विधान सत्य आहे. म्हणजे ठराविक आपण असं म्हणू की माननीय अरुण जेटली यांच्याबाबत खालीलपैकी कोणतं विधान सत्य आहे, त्यांच्याबाबत माहिती असते. ते या खात्याचे मंत्री होते, ते या वर्षी त्यांचं निधन झालं वगैरे या गोष्टी असतात. म्हणजे अशा असणाऱ्या किंवा कोणत्या वर्षी त्यांचं एखाद्या खात्याला निवड झाली होती किंवा राज्यसभेत किंवा लोकसभेत
पहिल्यांदा कोणत्या वर्षी त्यांची निवड झाली किंवा निवडून आले याबाबत प्रश्न असतो. आता याच्यावरती जोड्या लावाला प्रश्न आहे नेमणुकावरती. बघा, एका बाजूला गट अ देतोय आणि गट ब. इथं दिलंय अ डी व्ही सदानंद गौडा, ब अरुण जेटली, मेनका गांधी, राधामोहन सिंह. अरुण जेटली, राधामोहन सिंह. आता हे व्यक्ती ह्या सगळ्याच्या सगळ्या मंत्री आहेत. आणि त्यांची असणारी खाती दिलेली आहेत. कृषी, शेतकरी कल्याण, महिला बाल कल्याण, माहिती प्रसारण, आणि कायदा व न्याय. याच्यामध्ये शेवटी पर्याय दिलाय अ ब क ड. 1 2 3 4. सदानंद गौडा हे कायदा व न्यायमंत्री होते. अरुण जेटली हे माहिती प्रसारण मंत्री होते. मेनका गांधी महिला बाल कल्याण मंत्री होत्या. आणि राधामोहन सिंह कृषी शेतकरी कल्याण मंत्री. ज्यावेळेचा प्रश्न आहे त्यानुसार हे असणारे जे आहेत. म्हणजे आता हेच आपल्याला सगळंच माहीत नसलं. ज्यावेळी जोड्या आजपर्यंतचा इतिहासात जर बघितलं तर जोड्या जुळवाचे प्रश्न ज्या वर्षी जास्त आहेत त्या वर्षी मेरिट जास्त लागलं, हे लक्षात ठेवा. तर जागांचा फरक आहेच. जागा जास्त असल्या तर मेरिट कमी लागतं, जागा कमी असल्या तर मेरिट जास्त लागतं. हे जागांचा फरक सोडला तर ज्या पटीने मेरिट वाढायला पाहिजे त्या पटीने मेरिट वाढत नाही. ज्या वर्षी जोड्या जुळवाचे प्रश्न जास्त असतात त्या वर्षी मेरिट थोड्या फरकानं 4-2 गुणांनी का असेना मेरिट कमी लागतं किंवा जास्त लागतं, कमी नाही. का लागतं त्याचं कारण असं आहे की या 4पैकी आपल्याला बघायचं खरंच काय आहे. मग या 4पैकी परफेक्ट माहीत असणारं समजा आम्हाला एकच माहीत असलं, हे एवढंच माहिती आहे की 100% मेनका गांधी महिला बाल कल्याण मंत्री आहे. म्हणजे क ला 2 कुठं आहे बघा, क ला 2 असणारा हा एक पर्याय आणि हा एक, म्हणजे हे 2 तरी गेले मधले, म्हणजे एकावर निम्म्यावर आला. अजून एखादं कोणतं माहिती आहे? समजा मला वाटलं की सदानंद गौडा हे कायदा व न्याय मंत्री आहेत. बघा हे कायदा व हे दुसरं घेतलं आम्ही, हिथं एक आहे हिथं एक आहे, पैकी हे पहिलेच डिलीट झालं होतं, राहिलं काय हे 100%. म्हणजे त्यातलं 1 किंवा 2 माहीत असलं तर 100% बरोबर येतं. आणि हे लॉजिकनं प्रश्न जास्त सुटतात. आणि काही वेळेला सांगतो याच्या पुढचं एक लॉजिक, मला जोड्या जुळवाचा प्रश्न काही या 4पैकी कोण कोणत्या खात्याचं मंत्री आहे काही माहीत नाही, नसू द्या, पण अटेम्प्ट करता येतो. पण आता जे मी लॉजिक सांगतोय ते 90% बरोबर येण्याची शक्यता, 10% चुकू शकतं. प्रत्येक वेळी बरोबर असेलच असं नाही. बघा हे आपण काही माहीत नाही सोडून देऊ, आपल्याला काही घेणं देणं नाही, हे माहीत नव्हतं. बघूया हे 4 इथं होतं, इथं 2 होतं,
इथं 2 होतं, इथं 4 आहे. काही माहित नाही, पण मला हा प्रश्न सोडवायचा आहे. लॉजिक गोळी मारायची, पण अगदी विचार करून. मग या ओळीमध्ये 4 4 असणारे जास्त कुठे आहेत बघा. झाले म्हणजे 4 तरी इथंच पहिल्याच ऑप्शनला असण्याची शक्यता. याच्यामध्ये 3 आहे, याच्यामध्ये 3 आहे. डबल त्याच ओळीत बघायचं, डबल टिबल काय आहे का. याच्यामध्ये 2 आहे, इथं 2 नाही, इथं 2 आहे. याच्यामध्ये 1 कुठं दिसत नाही, नसू द्या. गृहीत धरा सर्वात जास्त गोल कोणत्या ओळीत आहेत. सर्वात जास्त गोल इथं आहेत, म्हणजे 3 तरी गोल आहेत. 4 गोल झाले ठीक आहेत, पण 3 आडवे कुठंच गोल दिसत नाही. इथं 2 आहे, तिथं 2 आहे, तिथं 1च दिसतोय. म्हणजे सर्वात जास्त जर गोल असतील तर तो उत्तर बरोबर येण्याची शक्यता जास्त असते. 90% हे लॉजिक बरोबर येते. 10% प्रत्येक वेळी असं येतच असं नाही. जर आपल्याला काहीही येत नसेल, या 4 पैकी काहीच माहित नसेल, तर हे लॉजिक वापरायचं. 90% तुमचं बरोबर उत्तर येण्याची शक्यता आहे. हे फक्त जोड्या जुळवाला लागू होतं. तुम्ही प्रश्न स्वतः पूर्वी आलेले प्रश्न सोडवून बघा, किंवा जोड्या जुळवाला अजून सरावामध्ये जे येतील ते सोडवून बघा. नक्की तुम्हाला यामध्ये तथ्य असल्याचं आढळून येईल. म्हणजे आपल्याला लॉजिक पण, अभ्यास तर पाहिजेच, ज्ञान तर पाहिजेच, त्याचबरोबर आपलं लॉजिक पण डेव्हलप होणं गरजेचं आहे, की ज्यामुळं आपण एक एक गुण पुढे जाऊ शकतो. तर मित्रांनो, चालू घडामोडी या विषयाचा आपण सखोल माहिती बघितलेली आहे. प्रत्येक घटकावर किती प्रश्न येतात हेही बघितलंय. आता त्यासाठी कोणते पुस्तकं वाचायला पाहिजेत. तर मित्रांनो, आता आपण चालू घडामोडीसाठी कोणकोणती पुस्तकं वाचायला पाहिजेत ते बघू. पहिल्यांदा वर्तमानपत्र जी वाचायची ते बघूया. दररोजची असणारी लोकसत्ता किंवा मटा, महाराष्ट्र टाइम्स, किंवा अगदीच ग्रामीण भागामध्ये उपलब्ध होत नसेल हे 2 पेपर, तर सकाळ. यापैकी किमान 1 पेपर नक्की वाचा. इंग्लिश वाचावासा वाटलाच, इच्छा झालीच तर द हिंदू वाचा. मात्र अर्धा तास वेळ ठेवा, की तेवढाच वेळ वाचावा, त्याच्यापेक्षा जास्त वेळ देऊन उपयोग नाही. आणि ते कोणत्या वेळेत वाचावं, की दुपारच्या वेळेत वाचणं. दुपारच्या वेळेत आपण जेवण केल्यानंतर थोडेसे ॲक्सेप्ट करण्याची क्षमता कमी होते, आळस येतो. अशा वेळेत पेपर वाचन केलं तर जास्त बेस्ट. सकाळच्या चांगल्या फ्रेश वेळेमध्ये सब्जेक्टचा अभ्यास करा. आता हे करत असताना पुस्तकं कोणती वाचायला पाहिजेत हा एक मुद्दा. हा जो आहे तो सर्वात महत्त्वाचं, टॉपर 777 नावाचं इद्रिस पठाण सरांचं हे पुस्तक आहे, ते वाचाच. त्याच्यामध्ये चांगले डिटेल्स दिलेले आहेत. छोटंच पुस्तक आहे, शॉर्ट बट स्वीट मधलं. त्याचबरोबर पृथ्वी परिक्रमा नावाचं मासिक आहे, पृथ्वीचं परिक्रमा. हे जे मॅगझिन आहे ते वापरा प्रत्येक महिन्याचं, किंवा याच्यापेक्षा दुसरं एखादं तुम्हाला मॅगझिन त्याची भाषा आवडत असेल ते वापरा, काय हरकत नाही. आणि त्यानंतर सिम्प्लिफाईड प्रकाशनाचं चालू घडामोडी डायरी. हे जे आहेत ते रिव्हिजनसाठी वापरा. आता काही जण काय करतात की वर्तमानपत्राच्या नोट्स काढत बसतात. काढणं, नोट्स काढणं काय वाईट नाही, चांगलं आहे. पण तेवढा वेळ आपल्याकडे उपलब्ध आहे का? नाही. बाकीच्या विषयांचा अभ्यास कधी करणार? म्हणजे आपण दररोज फक्त वर्तमानपत्र वाचलं, एखादे महत्त्वाची डिटेल्स तेवढी लिहिली, संपलं. जास्त नोट्स नका काढू. नोट्स काढून द्यायला ही पुस्तक आहेत ना. म्हणजे आपला वेळ वाचवतात. जास्तीत जास्त 50-100 रुपये खर्च होतात, त्याच्या पलीकडे काय होतं. पण आपला वेळ किती पटीनं वाचतो. म्हणजे हे नोट्सच तयार करून देतात, तेच रिव्हिजनसाठी वापरा. हे वर्तमानपत्र फक्त वाचा. आता मित्रांनो, परत एक वेळ आपण रिव्हिजन करू की कोणत्यामध्ये काय वाचायचं, कोणत्या घटकामध्ये काय वाचायचं. आंतरराष्ट्रीय घडामोडीचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय लेवलच्या व्यक्ती बघायच्या, आंतरराष्ट्रीय संघटना, मग सार्क असेल, त्यानंतर G4 देशांची परिषद असेल, G8 असेल, युरोपियन संघ असेल,
जे काय आहेत संयुक्त राष्ट्र संघटना असेल, WTO असेल, आंतरराष्ट्रीय लेवलच्या सर्व संघटनांचा अभ्यास करावा लागेल. आंतरराष्ट्रीय लेवलच्या घडामोडी, आंतरराष्ट्रीय पुरस्कार असतील ते बघावे लागतील. म्हणजे हा भाग आंतरराष्ट्रीय घडामोडीमध्ये आपल्याला कव्हर करावा लागणार आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय घडामोडीमध्ये म्हणजे केंद्र शासनाचे असणारे निर्णय असतील, भारतातील एखादी प्रसिद्ध व्यक्ती असेल की त्या व्यक्तीचं निधन झालं असेल, त्यांना पुरस्कार मिळालेला असेल, किंवा त्यांनी एखादा नवीन प्रोजेक्ट तयार केला असेल, असे असणारे व्यक्ती, असे असणारे शासन निर्णय, एखादा केंद्र सरकारने एखादा नवीन प्रकल्प सुरू केला असेल तर त्या संदर्भात सर्व घडामोडी आपल्याला राष्ट्रीय घडामोडीमध्ये पाहायला लागणार आहेत. राज्य घडामोडीमध्ये महाराष्ट्र सरकारने घेतलेले निर्णय असतील, राज्यातील प्रसिद्ध व्यक्ती असेल, राज्यातील प्रसिद्ध स्थळांना एखादा दर्जा दिला असेल, म्हणजे युनेस्कोने वारसा स्थळ म्हणून दर्जा दिला असेल, जे असेल, किंवा रामसर यादीमध्ये समाविष्ट केलं असेल, तर अशा स्थळांना पण आपण महत्त्व देणं गरजेचं आहे. म्हणजे राज्य घडामोडीमध्ये विशेष महत्त्वाच्या घडामोडी आपल्याला राज्य लेवलला बघाव्या लागणार आहेत. किंवा महाराष्ट्र राज्यातील एखादी व्यक्ती एखाद्या उच्च पदावर निवडली गेली असेल, महाराष्ट्र राज्यातल्या एखाद्या व्यक्तीनं एखादं सुरुवात केली असेल, पहिली महिला असेल एखाद्या क्षेत्रातील, तर ते राज्य लेवलच्या घडामोडीमध्ये येणार आहेत, तेही आपल्याला बघावं लागणार आहे. आता पुरस्कारामध्ये जे पुरस्कार आहेत, मग ऑस्कर पुरस्कार असेल, त्यानंतर नोबेल पारितोषिक असेल, राष्ट्रीय पुरस्कार असतील, दादासाहेब फाळके पुरस्कार असेल, ज्ञानपीठ पुरस्कार असेल, साहित्य अकादमीने दिलेला पुरस्कार असेल, महाराष्ट्र भूषण पुरस्कार असेल. म्हणजे आंतरराष्ट्रीय पासून राज्य लेवलच्या पुरस्कारापर्यंत सर्व पुरस्कारांची चांगली तयारी करायला पाहिजे. मग तो कोणत्याही क्षेत्रातला पुरस्कार असेल, मग अशा सर्व पुरस्कारांची तयारी आपल्याला करावी लागेल. त्याचबरोबर पुढचा घटक आहे तो क्रीडा. क्रीडा घडामोडीमध्ये डेव्हिस कपचा आपण बघितलंच आहे. मग एखादा यावर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेट किंवा वर्ल्ड कप होणार असेल, IPLचे सामने होणार असतील, त्याबाबत आपल्याला बघायला पाहिजेत. टेनिस असेल, त्यानंतर आपलं ग्रँड स्लॅम स्पर्धा असतील, जे वर्षातून 4 होतात, म्हणजे 4 स्पर्धांना मिळून ग्रँड स्लॅम म्हणतात. तो असणार अमेरिकन, विम्बल्डन, फ्रेंच आणि ऑस्ट्रेलियन. हे 4 मिळून या ज्या स्पर्धा कोणत्या महिन्यामध्ये होतात, सर्वात पहिल्यांदा कोणती होते, कोणत्या कोर्टवर होतात, क्ले कोर्ट असेल, हार्ड कोर्ट असेल, ग्रास कोर्ट असेल, म्हणजे कोणत्या मैदानावरती ते खेळवले जातात, त्याही माहिती आपल्याला पाहिजे. त्यामध्ये कोण जिंकलं आणि कोण विजेता ठरला आणि कोण उपविजेता ठरलाय, पुरुष विजेता कोण, पुरुष उपविजेता कोण, महिला विजेता कोण, महिला उपविजेता कोण, मिश्रमध्ये कोण विजेते ठरले, मिश्रमध्ये कोण उपविजेते ठरले, आणि ते खेळाडू कोणत्या देशाचे आहेत, इथपर्यंतचे प्रश्न विचारलेले आहेत क्रीडा घडामोडीमध्ये. आणि एखादी सिरीज नवीन सुरू झाली असेल, नुकतीच सुरू झाली असेल, किंवा यावर्षी आता नुकत्याच 2020च्या ज्या अशा होणार होत्या की ऑलिम्पिक स्पर्धा होणार होत्या, त्या टोकियो जपान या ठिकाणी होणार होत्या, त्या कोरोनामुळे पुढे ढकलल्या गेल्या. मग त्या कोणत्या तारखेला होणार आहेत, कोणत्या ठिकाणी होणार आहेत, ते आपल्याला डिटेल्स माहीत पाहिजेत. म्हणजे या सर्व माहिती क्रीडा घडामोडीशी रिलेटेड आहेत, तर नक्की बघायला पाहिजे. किमान 1 गुण यामध्ये मिळणारच आहे. परफेक्ट बघणं गरजेचंच आहे. त्यानंतरचा जो घटक आहे विज्ञान, तंत्रज्ञान आणि संरक्षण, यावरती भर दिलेला आहे. सातत्यानं किमान 1 प्रश्न आहेच, पण त्याची उंची 5 पर्यंत गेलेली आहे. आणि संरक्षण क्षेत्र जास्त महत्त्वाचं आहे. क्षेपणास्त्र आपली महत्त्वाची आहेत. एखाद्या क्षेपणास्त्राचं नाव काय,
किंवा त्याचा पल्ला कितीपर्यंत आहे, तो जमिनीवरून जमिनीवर मारा करणारं क्षेपणास्त्र आहे का हवेतून जमिनीवर मारा करणारं क्षेपणास्त्र आहे, त्याच्या पुढची आवृत्ती कोणती असणार आहे, ते क्षेपणास्त्राबाबत आपल्याला डिटेल्स माहिती असणं गरजेचं आहे. एखादा उपग्रह सोडलेला आहे, तो कोणत्या ठिकाणावरून सोडलेला आहे, किती उपग्रह एकाच वेळी प्रक्षेपित केलेत, याबाबत माहिती असणं गरजेचं आहे. संरक्षण क्षेत्राचा विचार केला तर संरक्षण क्षेत्रावरती जे आम्ही लढाऊ विमानं खरेदी केलेली आहेत ती कोणत्या देशाकडून खरेदी केली, त्यासाठी कोणती टेक्नॉलॉजी वापरली हे आपल्याला माहीत असायला पाहिजे. त्यासाठी किती खर्च आला. साहजिकच नौदलामध्ये आम्ही लढाऊ जहाजं पाणबुड्या वापरल्यात किंवा एखाद्या लढाऊ जहाजाचं हे निवृत्ती घोषित केलेली आहे तर ती कोणत्या वर्षी सामील झालं, इथपर्यंत आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. डोकलाम सारख्या भागावर वाद उपस्थित झाला, तोही आम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. म्हणजे विज्ञान, तंत्रज्ञान, संरक्षण यामध्ये या सर्व घटकांची माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतरची पुढच्या घडामोडीचा घटक आहे तो आर्थिक घडामोडी. आर्थिक घडामोडीवरती रिझर्व्ह बँकेनं नुकतेच जाहीर केलेले व्याजदर असतील, मग रिव्हर्स रेपो असेल, रेपो दर असेल, बँक दर असेल, CRR असेल, SLR असेल किंवा रिझर्व्ह बँकेनं अजून काही महत्त्वाच्या अपडेट्स, नवीन घटना सुरू केलेल्या असतील, बँकांच्यासाठी काही निर्बंध जाहीर केले असतील किंवा नुकतंच नोटाबंदीसारखा उपक्रम झाला असेल, नवीन नोटेवर कोणत्या चित्र आहेत, कोणती चित्र आहेत, किती रुपयाच्या नोटेवर कशाचे चित्र छापलेलं आहे, कोणत्या नोटेवर कोणाची सही असते, म्हणजे 1 रुपयाची नोट सोडून बाकीच्या सर्व नोटांच्या वरती सही असते ती रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरांची असते. 1 रुपयाच्या नोटेवर मात्र अर्थ मंत्रालयाच्या, केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या वित्त सचिवाची असते. मग नोटा छापण्याचा अधिकार कोणाला असतो, नाणी छापण्याचा अधिकार कोणाला असतो, तो चलनात आणण्याचा अधिकार कोणाला असतो, हे अर्थशास्त्राशी निगडीत चालू घडामोडीवरती प्रश्न येतात. किंवा नोटाबंदी कोणत्या दिवशी जाहीर केली, किती रुपयाच्या नोटा बंद केल्या, की नवीन किती रुपयाच्या नोटा छापल्या गेल्या, त्याच्याशी रिलेटेड प्रश्न येतात. अजून आर्थिक घडामोडीवरती काय येतं की आर्थिक निर्देशांक जाहीर केला जातो. त्यानुसार भारत कितव्या क्रमांकाला आहे. जागतिक बँकेनं जाहीर केलेल्या क्रमवारीत भारताची अर्थव्यवस्था कितव्या क्रमांकाला आहे किंवा एखाद्या वेगळ्या NGOनं जाहीर केलेली क्रमवारी असेल तर त्यामध्ये भारत कितव्या क्रमांकाला आहे, हे आर्थिक घडामोडीशी निगडीत येतं. आणि हे असणारे 1 ते 3 पर्यंत प्रश्न पडतात, ते आपल्याला बघायला पाहिजे. त्यानंतरचा अहवाल, दिनविशेष आणि पुस्तकं यांच्यामध्ये किमान 1 ते 3 प्रश्न असतात. आता अहवाल घोषित केलेत, मानव विकास निर्देशांक घोषित केला 1990 पासून तो घोषित केला जातो. त्या मानव विकास निर्देशांकामध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे, संपूर्ण जगामध्ये पहिल्या क्रमांकाचा देश कोणता आहे, त्या अहवालामध्ये किती देशांचा अभ्यास करून तो अहवाल जाहीर केलेला आहे, या बाबी किंवा मानव विकास निर्देशांक जाहीर करताना त्यासाठी कोणकोणते निकष वापरलेले आहेत हेही आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. दिनविशेष, एखादा दिन याच वर्षी संयुक्त राष्ट्राने जाहीर केला असेल किंवा त्या दिनाला वेगळा काहीतरी उपक्रम घडलेला असेल किंवा केलेला असेल तर त्यानुसार दिनविशेष विचारले जातात. किंवा मग ते आंतरराष्ट्रीय लेवलचं असेल, राष्ट्रीय लेवलचं असेल किंवा राज्य लेवलचं असेल, हे दिनविशेष आपल्याला माहीत पाहिजे. मग सगळेच्या सगळे दिनविशेष पाठ करून चालणार आहे का, नाही, कन्फ्युजन होईल. पण ज्या दिवसावरती जास्त फोकस केला, यावर्षी काहीतरी वेगळी घटना घडलेली आहे, त्या दिवसांच्यावरती आपण फोकस करणं गरजेचं आहे. पुस्तकं, जे साहित्यिक आहेत, साहित्यिकांना जर पुरस्कार मिळालेले असतील, मोठा पुरस्कार मिळालेला असेल तर त्यांनी लिहिलेली पुस्तकं आपण कोणकोणते, त्यांचं आत्मचरित्र कोणतं आहे याबाबत माहिती घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर एखाद्या
पुस्तकाला किंवा ग्रंथाला आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय लेवलचा पुरस्कार मिळाला असेल तर ते कोणत्या लेखकानं लिहिलेलं आहे तेही बघणं गरजेचं आहे. किंवा एखादं पुस्तक वादग्रस्त ठरलं असेल, चर्चेत असेल, तर ते पुस्तक कोणी लिहिलेलं आहे त्याच्यावरतीही प्रश्न येऊ शकतो. तो या घटकामध्ये समाविष्ट आहेत. आणि त्यानंतरचा शेवटचा मुद्दा जो येतो की उच्च पदस्थांच्या नेमणुका. एखादा महत्त्वाच्या व्यक्तीची नेमणूक परदेशामध्ये उच्चायुक्त म्हणून झालेली असेल, राजदूत म्हणून झालेली असेल, तर त्या घटना आपल्याला माहीत पाहिजेत. मंत्र्यांची नेमणुका, कोणत्या खात्याचे मंत्री कोण आहेत हेही आपल्याला माहीत पाहिजेत. त्यानंतर केंद्र सरकारमध्ये किती कॅबिनेट मंत्री आहेत, किती स्वतंत्र कार्यभार मंत्री आहेत, किती राज्यमंत्री आहेत हे माहीत पाहिजे. राज्य सरकारमध्येही तसंच कॅबिनेट मंत्री किती आहेत, राज्यमंत्री किती आहेत, किंवा इतर उपमंत्री वगैरे जर असतील तर, सध्या नाहीत पण असतील तर किती आहेत, किंवा कोणत्या खात्याचा पदभार कोणाकडे सोपवलेला आहे याबाबत माहिती पाहिजे. किंवा महाराष्ट्रामध्ये नुकतीच पोलीस महासंचालकांची निवड झाली असेल तर मग त्यापूर्वीचे कोण होते, आत्ता कोण आहेत, मुख्य सचिवांची निवड झाली असेल तर कोण होते, कोण आहेत. त्याचबरोबर आता नुकतीच महाराष्ट्रामध्ये माननीय उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्रीपदी निवड झालेली पण आहे, पण ते कोणत्याही सभागृहाचे सदस्य नव्हते ज्यावेळी निवड झाली त्यावेळी. मग त्याच्याशी रिलेटेड असणारा आपल्याला प्रश्न विचारला जातो की मुख्यमंत्री खालीलपैकी कोणत्या व्यक्तीची मुख्यमंत्रीपदी निवड करता येते. जर विधानसभा आणि विधान परिषदेचे सदस्य नसतील तर त्यांची मुख्यमंत्रीपदी निवड करता येते का, तर खरंच करता येते, पण निवड झाल्यानंतर पण महाराष्ट्राचे रहिवासी असले पाहिजेत, भारताचे नागरिक असले पाहिजेत आणि वयाची 25 वर्ष पूर्ण असली पाहिजेत. आता विधान परिषदेचे सदस्य होणार असतील तर 30 वर्ष पूर्ण असली पाहिजेत. ह्या अटी माहीत पाहिजेत. म्हणजे हे चालू घडामोडीशी निगडीत राज्यघटनेमध्ये आपण जातो, या गोष्टी माहीत पाहिजेत. म्हणजे उच्च पदस्थांच्या नेमणुकामध्ये मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ, पंतप्रधान त्यांचं मंत्रिमंडळ, राज्यपाल, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, त्यानंतर उच्चायुक्त असतील, मुख्य सचिव असतील, विविध खात्याचे प्रमुख असतील अशा, किंवा मानवी हक्क आयोग असेल, राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग असेल, त्यामध्ये नवीन कोणाची निवड झाली असेल तरी MPSCचे अध्यक्ष कोण आहेत, सदस्य कोण कोण आहेत, कोणत्या कलमानुसार त्यांची निवड होते तेही माहीत पाहिजेत. कारण यापूर्वी UPSCचे अध्यक्ष कोण आहेत हा MPSCने विचारलेला प्रश्न आहे, म्हणून आपल्याला ह्याही नेमणुका महत्त्वाच्या आहेत. तर मित्रांनो, आज PSI STI असिस्टंट म्हणजेच महाराष्ट्र दुय्यम सेवा गट व संयुक्त पूर्व परीक्षा संदर्भातील पहिला जो विषय आहे चालू घडामोडी या विषयाचं सविस्तर विश्लेषण आपण पाहिलेलं आहे. तर भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. पुढचं लेक्चर आपलं अभ्यासक्रमातील पुढचा विषय असेल तो म्हणजे नागरिक शास्त्र, त्या विषयाचं पुढचं लेक्चर असेल. तर थांबूया. धन्यवाद.